जय भीम, नमो बुद्धाय मंडळी. कसे आहात सगळे? मी भावना, महाराष्ट्राची लेक, स्वागत करते तुमचा आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा वर्षवासाचा 7वा दिवस. मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पंचशिलाविषयी पूर्ण माहिती घेतली होती. आज आपण अष्टशिलाबद्दल समजून घेऊ. सर्वात आधी आज मी सकाळचे सगळे कामे आटपून एकटीनेच बुद्धवंदना व पूजा संपवली, कारण माझं वादळात झोपी गेलं होतं. मंडळी, अष्टशील म्हणजे काय? अष्टशिलामध्ये पहिले जे पंचशिलातले 5 नियम आहेत ते तसेच राहतात. त्या नियमामध्ये आणखी 3 नियम वाढतात. 5व्या नियमानंतर 6वा नियम म्हणजे विकाल भोजन वेरमणी, सूर्यास्तानंतर किंवा अवेळी भोजन न करणे. 7वा नियम म्हणजे नच गीत वादित विसूक दसा वेरमणी, म्हणजे नृत्य, गीत, वादन याच्यामध्ये सामील न होणे. तमाशासारखे खेळ किंवा नाचण्याचे कार्यक्रम याच्यामध्ये सामील न होणे. तसेच शरीर सुशोभित करण्यासाठी हार, फुले किंवा इतरांचा वापर न करणे. उच्चासन महासय्या वेरमणी, म्हणजे उंच गाद्या, पलंग किंवा मोठ्या गाद्या यांचा झोपण्यासाठी वापर न करणे. म्हणजेच खाली जमिनीवर झोपणे किंवा कडक आसनांचा उपयोग करणे. हे सर्व आहेत आपले अष्टशील. आणि मंडळी, हे जरुरीच नाही की सर्व उपासकांनी या काळात या नियमांचे पालन केलेच पाहिजे. ते प्रत्येकाच्या इच्छेवर अवलंबून असते की आपण अष्टशील पाळावे की पंचशील पाळावे. आणि हो, महत्त्वाचे अष्टशील किंवा पंचशील राखणे नव्हे, महत्त्वाचे हे आहे की यातील जास्तीत जास्त नियम जमेल तेवढे आपण आपल्या दैनंदिन जीवनात लागू करायचे असते. चला असो, संध्याकाळची पुन्हा पूजा आणि वंदना आम्ही आटपून घेतली. आमच्या साहेबांसाठी मस्त वरण भात आणि भाजीचा बेत रचला आणि पुन्हा संध्याकाळी मोकळ्या हव्यात थोडं फिरायला गेलो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. गुड नाईट. भवतु सब्बं मंगलम्.